ठाण्यातील वागळे इस्टेट MIDC इमारतीतील भविष्य निधी कार्यालयात भविष्य निधी कर्मचारी संघटनांनी या संघटनेचे संरक्षक म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांना पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं। या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संघटनेच्या ठाणे कार्यालयाच्या सचिव रेवती नाईक यांनी केलं होतं। या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांचं जल्लोषात कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं। आपल्या संघटनेच्या कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्या। राजन विचारे यांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ ठाणे उत्तर विभागीय क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त नंदकुमार आडुळकर आणि दक्षिण विभागाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कुणाल ठाकूर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या। त्यावेळी त्यांना ठणकावून सांगितलं की ठाणे व त्यांच्या शेजारील इतर शहरातील नागरिकांना आपल्या नोकरीतील PF मिळवण्यासाठी अपुऱ्या असणाऱ्या सुविधांमुळे वारंवार हेलपाटे मारावे लागतात। PF कार्यालयामध्ये जी पद्धत वापरली जाते ती अतिशय जुनी आणि कालबाह्य असल्याकारणाने संपूर्ण देशातल्या PF कार्यालयामध्ये त्याचे परिणाम होत आहेत। तरीसुद्धा वरिष्ठ अधिकारी कामाचे टार्गेट देऊन सुट्टीच्या दिवशीही त्यांना काम करायला लावतात। त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सुविधा व्यवस्थित पुरवल्यास कर्मचारी आपली कामं चोख करू शकतील। या सिस्टीमचे आपण मॅनेजमेंट करत आहात। जर सिस्टीमच तुम्ही आधुनिक करत नसाल तर सिस्टम कशी काम करणार याचा सवाल त्यांना केल्यानंतर त्यांच्या समस्या लवकरच निवारण करून देण्याचं आश्वासन आयुक्त यांनी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांना दिलं आहे। यावेळी कार्याध्यक्ष अभय कुमार, उपाध्यक्ष नरेंद्र सिन्हा, सरचिटणीस विजय ठाकरे, क्षेत्रीय उपाध्यक्ष मनोज कुमार व इतर कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। लीडर का भी बनता है सर, आपके आने से कुछ नहीं होता है तो भी लीडरगिरी करना पड़ता है। आपके आने से हमारे जो काम अच्छे तरीके से चालू है उसमें क्यों सर, आपके आने से हमारे एक तो आपसे प्रतिष्ठित लोगों के आने से थोड़ा घर में बढ़ता है, थोड़ा इसी बहाने बातचीत हो जाती है। मैं इन सारे बातचीत को बुरा नहीं मानता। हम लोग काम के लिए डिस्कस कर रहे हैं, सिस्टम को अच्छा करने के लिए तो डिस्कस कर रहे हैं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले। अनेक लोकोपयोगी कामं केली। त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाणे येथे केलं आहे। धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरातील 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मासुंदा तलाव येथे पार पडला। मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ठाणे शहरातील 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्रक देऊन अहिल्याबाई होळकर यांच्या सासरच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे व माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण देशात विविध ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला, रस्ते बांधले, बारं उभारल्या, नदी घाट बांधले, अन्नछत्र उभे केले, अशी लोकोपयोगी कामं त्यांनी केली आहेत। त्यांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केलं आहे। त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असं मार्गदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी उपस्थितांना केलं। त्या काळी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री उपलब्ध नसताना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य एक आदर्श आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील याची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यांचे विचार अनुकरण केल्यास त्यांना देखील त्याचा पुढील आयुष्यात नक्कीच फायदा होईल असं यावेळी ॲडव्होकेट रुचिका शिंदे म्हणाल्या। समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचं गौरव उद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांनी काढले। धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचं कार्य कौतुकास्पद असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलं। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही पुण्यतिथीनिमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो। त्याचबरोबर 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो। आज देखील आपण या 10वी-12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। या कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज रुचिका शिंदे मॅडम, त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत। प्रफुल्ल शिंदे त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत शंकर कोळेकर, त्यानंतर दिलीप कवितके,
आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगील हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काही समाज कार्य केलेलं आहे आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे, त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। आज जे मुलं होती त्यांना देखील आम्ही हेच सांगितलं की अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण देशामध्ये मोठं असं समाजकार्य केलेलं आहे। त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते समाजासाठी अर्पण केलं होतं। त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी देखील अहिल्यादेवी होळकरांनी जे काही जे समाजकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की आजच्या घडीला आपण बोलतो की ही सर्व हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जर हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी। कारण देशातले ज्यावेळेला मुघलांनी जे देशातील जी काही मंदिरं पाडली आणि त्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे आणि जी काही सर्व मोठ्या मंदिरं आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने नाव घेतलं गेलं तर काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे ते अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे। सोमनाथाचं मंदिर बांधलेलं आहे। असे जे काही मोठे म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे आणि त्यामुळे अन्नक्षेत्र बांधलेले आहेत, नदीघाट बांधलेले आहेत। असे विविध जे समाजकार्य अहिल्यादेवी होळकरांनी केले ते कुठंतरी आपली जी आत्ताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत या सर्व पोचलं पाहिजे, हाच या उद्देश या कार्यक्रमाचा मागचा होता। आणि आजची ही पुण्यतिथी ती आम्ही अहिल्यादेवींना अभिवादन करून या ठिकाणी संपन्न झालेला हा संपूर्ण कार्यक्रम। ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि आज धनगर प्रतिष्ठानच्या समारोहाला इकडे आम्ही एकत्र सगळे झालेलो आहे। आज देवी अहिल्याबाई होळकरांची 300 जी पुण्यतिथी आहे त्याच्याकरता मी इथे उपस्थित आहे आणि आज इथे जे मुलं आहेत 10वी 12वीचे त्यांना धनगर प्रतिष्ठानकडनं सन्मानित केलेलं गेलं, त्यांना प्रोत्साहन द्याकरता, त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं। आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे आणि दीपक सर आहे त्यांचं मी धन्यवाद देते आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला। सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन, धन्यवाद। एसटी कर्मचाऱ्यांनी 3 ऑगस्ट 2024 पासून राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। त्यामुळे ठाण्यातील खोपट एसटी डेपो असेल, वंदना डेपो असेल, इथे एकही एसटी सोडण्यात आलेली नाही किंवा ती वेळेत आलेली नाही। त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल झालेत। त्या आंदोलनाचा मोठा फटका एसटीच्या प्रवाशांना बसलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखेच करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाणार असा इशाराही एसटी कर्मचारी आंदोलकांनी दिला आहे। तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे सकाळपासूनच हाल झालेत। सकाळी 7 वाजल्यापासून कोकणात जाणारे एसटी प्रवासी डेपोमध्ये तात्काळ बसची प्रतीक्षा करत उभे राहिले होते। यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र संताप व्यक्त केला। हम सब रमजा मागण्या मान्य करा, रमजा मागण्या मान्य करा। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मध्यस्थी करून 7 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो काय आहे बर्डन जो काय बसणार आहे शासनावरती त्याचा आम्ही अभ्यास करून 20 तारखेला तुम्हाला फायनल निर्णय देऊ। म्हणजे 20 ऑगस्ट रोजी फायनल बैठक लागणार होती, परंतु 20 तारखेला बैठक झाली नाही। त्याच वेळी 7 तारखेला आम्ही सरकारला नोटीस दिली होती आमच्या कृती समितीने की जर आमच्या 20 तारखेला मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 3 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन पुकारणार आहोत। त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन सुरू आहे। 2016 पासूनचा आमचा जो करार असतो, जो आमचा एसटी महामंडळाचा करार असतो, तो 2016 पासूनचा थकीत आहे, तो करार झालेला नाही आहे। मागे आपण पाहिलं असाल की मागच्या 2 वर्षापूर्वी संप झाला होता, 6 महिने संप चालला। त्या संपामध्ये जी आमची पगारवाढ आहे, जो कर्मचारी ज्याची नोकरी 10 वर्ष झाली त्याला 5,000 वाढले, त्याची नोकरी 10 ते 20 वर्षापर्यंत झाली त्याला 4,000 वाढले, त्याची नोकरी 20 वर्षाच्या पुढे आहे अशा कर्मचाऱ्याला 2,500 रुपये ती पगारवाढ दिली होती। ही प्रति तफावत आहे, जे सिनियर कर्मचारी त्यांच्यावरती अन्याय आहे। तर आमची एकच मागणी आहे की जी पगारवाढ केली होती ती सरसकट 5,000 सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि जे आमचे वेतन आहे ते
ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावे. निश्चितच प्रवाशांची आम्ही माफी मागतो आणि ह्या जे आंदोलन जे छेडलं आहे त्याला कुठेतरी सरकार जिम्मेदार आहे. सरकारने जर वेळेत जर निर्णय घेतला असता तर आजचं आंदोलन झालं नसतं. निश्चितच आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की सरकारने जे आमची एस टी महामंडळ आहे हे खेड्यापाड्यात जाते. जे खेड्यापाड्यातून जर जे विद्यार्थी आहेत त्यांना तालुक्या ठिकाणी नेणं, शाळेला कॉलेजला पोहोचवणं ही एस टीच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे आजची जी नवीन पिढी आहे, जी नवीन पिढी घडते, ही एस टीचे चालक वाहक जी त्यांना सेवा पुरवते, त्यांना शिक्षणासाठी घेऊन जाते, त्यामुळे आपली नवीन पिढी घडते. याला कुठे जर आमचा एस टी कर्मचाऱ्यांचा हातभार आहे, हे सरकारने कुठे विसरू नये. जी नवीन पिढी आता होणार आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात, याला जी म्हणतो आपण पाया, तो पाया आमचे एस टी कर्मचारी त्यांना देत आहेत. असे असून सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यामधील बेवारस वाहनांचा अडथळा निर्माण होणे याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यालगत उभे असलेल्या वागळे परिसरातील बेवारस वाहनांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गणरायाचं आगमन आता हळूहळू होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवरती रस्त्यावरती वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. ती म्हणजे एक विशेष मोहीम सुरू देखील करण्यात आलेली आहे. वागळे आणि नौपाडा प्रभाग समिती यांच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर असलेल्या बेवारस वाहनांवरती कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरांमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मिरवणुकीस कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये याकरिता रस्त्यावर अनेक ठिकाणी उभी असलेली बेवारस वाहने अधिकृत हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी या कारवाई दरम्यान येथे उपस्थित होते. वागळे प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे, उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांवरील बेवारस वाहनांवरती ही कारवाई करून ही वाहने हटवण्यात आलेली आहेत. माननीय आयुक्त साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार ही कारवाई नौपाडा कुत्री आणि वागळे प्रभाग समितीमध्ये सुरू आहे. गणपतीचं आगमन होत आहे 7 तारखेपासून, त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आपण ही मोठ्या प्रमाणात कारवाई करतो. संपूर्ण रस्ते आपण स्वच्छता करतो आहे. त्याचबरोबर रस्त्यावर असणारे जे बंद वाहने आहेत, बंद वाहनेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात उचलण्याची कारवाई आपण करतो आहे. त्याबरोबर रस्त्यावरचे ज्या हातगाड्या आहेत एका साईडला आपण करतो आहे, एक साईडला, आणि रस्त्यावरचे खड्डेसुद्धा आपण ह्याप्रमाणे बुजवतो. अशा मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई 1 बाय 1 आपण फेज वाईज चालू केलेली आहे. ही कारवाई आता वागळेमध्ये आपण थांबलो आहे. आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ह्या भागामध्ये. आशा आय टी पार्क रोड नंबर 22 आहे, 16 आहे, 27 आहे, 25 आहे. हा डम्पिंग ग्राउंड आहे. या भागातली आपण ही कारवाई करतो आहे. याप्रमाणे या भागातल्या सगळ्या वाहतूक सुरळीत चालतील आणि गणपतीचंही आगमन चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची ही कारवाई आम्ही सहाय्यक आयुक्त, नौपाडा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती अशा संयुक्तरित्या ही आम्ही सुरू केलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने मुंबई येथे दाखल केलेल्या क्रिमिनल राईट पिटिशनच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय दुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंब्रा ते कल्याण रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतुकीवरती धडक कारवाई केली. या पथकाने बोटीद्वारे गस्त घालत असताना खाडीपात्रामध्ये अंदाजे 15 ब्रास रेतीने भरलेली एक बार्स आणि एक सक्शन पंप आढळून आले. याशिवाय दुसऱ्या कारवाईमध्ये कळवा बाळकुम खाडीत आणखी एक बार्स आणि सक्शन पंप आढळले, ज्यामध्ये अंदाजे 13 ब्रास रेती होती. हे बार्स आणि सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढणे अशक्य असल्याने प्रशासनाने त्यांना जाळून खाडीत बुडवून नष्ट केलं आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यापुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून अनधिकृत रेती उत्खननावरती कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्टता देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.